कोकण विभागातील अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी आणि हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत मदत पुढील 15 दिवसात वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली। सदस्य निलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भरणे म्हणाले की कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांच्या नुकसानीची शासनानं गंभीर दखल घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। एनडीआरएफच्या निकषांनुसार हेक्टरी सुमारे 22,500 रुपयांची मदत देण्यात येणार असून कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी सुमारे 209 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। ही मदत लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। जिल्हानिहाय मदतीचा तपशील देताना त्यांनी सांगितलं की ठाणे जिल्ह्यातील 4,669 शेतकऱ्यांना 4,84,00,000 रुपये, पालघर जिल्ह्यातील 17,712 शेतकऱ्यांना 6,83,00,000 रुपये, रायगड जिल्ह्यातील सुमारे 17,000 शेतकऱ्यांना 20,28,00,000 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 52,628 शेतकऱ्यांना 98,45,00,000 रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 42,322 शेतकऱ्यांना 79,05,00,000 रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आली आहे। याशिवाय हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 217 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे। एनडीआरएफ मधील मदत आणि पीक विमा योजनेअंतर्गत मंजूर झालेली नुकसान भरपाई अशा दोन्ही रकमा पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री भरणे यांनी स्पष्ट केलंय। या विषयावरील चर्चेत सदस्य शेखर निकम यांनीही सहभाग घेतला। यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।